काय करताय? डुबळी केली हं आणि थोडी भाजी होती हं ती मग म्हणलं आता चालली खराब होऊन मस्तपैकी कशी ढोबळी केली. तिकडून मोकळी केली अशी मोकळी मस्तपैकी भरलेली भरलेली डुबळी भरलेली मिरची. आणि आता एवढी भाजीची फोडणी देते उलशिक. इकडे दूध ठेवले तापायला, चूल पेटली या. भाकरी कायच्यात आज काही चपात्या करायच्या नाहीत कारण गव्हाचं पिठाचं दळायचं थोडंही झाले. लाईटीचा प्रॉब्लेम कारण का आजच्या पण दिवस लाईट नाही, लाकडी न्यावं लागेल दळायचं. आज बापू घरी नाही तर जाता जाता नेऊन टाकतील का नेता येत आणतील का उद्याच्याला आपल्याला अर्जंट पीठ लागणार आहे. कसं बघ न्याय येतंय का नाही काय माहित. कुरिअरची पिशवी हो मामींच्यात टाकावं लागेल. बापू आलं गेलं तर मग बापूंला हे करचान का. तूच फोन करून मेथीची भाजी त्या दिवशी आणलेली कुठं ठेवली होती त्या दिवशी 3 पेले गेले त्यांनी कुठं राहिली होती. ते संजीने आणले होते. कुठलं तुझ्यात कवा एक पिली संजय मावशी कधी आली ती गौरी आयला घाल म्हणजे हॉटेलवर इकडं आलती वय. मग आम्ही हे तिकडे गेलो ती इकडे आलती काय. मग हॉटेलवर नाही ना कुठे सोडून कुठं आय कुठं राहायची मग तीच घरी घालवाय आली ती. आणि बापू गेलते की आम्हाला सोडून कुठं मामाच्या आईला आणायला. नाही गौरी हॉटेलवर तुमच्या आधी इकडे आली. तुम्ही कुठं तरी होताना कला तिथंच होता. नाही आमची त्यांची गाठच नाही. मग ती जागेवाली सोडवायला होय जायचं होतं MIDC. हां तिथे क्लास लावल्यात ना कशाचं ब्युटी पार्लर. परवा दिवशी मामाच्या आई आली ना. हा मग त्या दिवशीच गौरी घालवायची मला. होय माझी कोणाची गाठच पडा नाही. मी जाते सकाळचं येते 12 वाजता. मला मेळ लागा नाही. काय कोण येतंय कोण जातंय काय करावं. मैना मावशीन त्या सकाळी तुम्ही बघितलं सकाळच्या एवढीमध्ये 2-3 दिवस झाले आल्या. त्या गेल्या देवाला. मी आली तेव्हा त्या झोपल्या रात्री. परवा दिवशी आले मला झालता उशीर तवा नाही. मग सकाळी डायरेक्ट त्यांचा व्हिडिओ काढलाय. काय करावं आपण. मलाच कळा नाही माझं काय चाललंय ती. सगळं चाललंय सगळीच कामं संकट वाढावं लागते ती. तर जे लसूण जाळला झाला माझं चाललं होतं कुरिअर पॅकिंग करायचं. तुम्ही तर बघितलं आमचं बापू सकाळी गेले देवाला. आमचा स्वयंपाक आज लय उशिरा चाललाय. तुम्ही म्हणता सकाळ सकाळ नाही आज उशीर झालाय. आणि आत्यांचं म्हणलं भाकरी करते तर मी करते कुरिअर पॅकिंग. लसणाची कुरिअर टाकायच्यात. लय बायका वाढायला लागल्यात माझ्या नावाने. आता कुरिअर गेली नाही ती काय करू आता. आज आता करते की पॅकिंग. आता व्हाय नाही सवड ताण मिळा नाही पॅकिंग करायचं काय करू आता म्हणलं सगळं घेतलंय खाली. आता म्हणलं परदेशीने पॅकिंग करावं तर तुमचं होत्यात भाकरी खायला. काय बघा तवर चूल जायची तवर चूल जायची इथून नाही तर नाही. अजून कुरिअर पॅक करते आवडते बघा तवर तुमच्या ह्यानी. पण गॅस बंद करून जावा नाहीतर मग यांच्याकडे जायचं. आणि हो का ऊन पडतं सावली ती मला घालायचं सांडग्याचं हे. आता 1 मिनिट लावते फोन लावायचंय. फोन आलता मामाच्या आईला कोणाच तरी. मामाच्या आईची चाललं होतं आंघोळ उशिरा केली. 11 वाजलेत पार. आणि हो का मी घेतला हे पसारा सारा खाली कुरिअर पॅकिंग करायसाठी. आता हे सगळं कुरिअर पॅकिंग करून न्यायचंय मला. इथं सांडगे मोजती या. सांडगे वाळलेले कसे संपलेत आता थोडेसे नाही तर. पण आता वाळवून करायच्यात कारण का आता 2 दिवस पावसाचं वातावरण होतं त्याच्यामुळं काही केलेलं नाही. पण आता फटाकले सारं. ज्ञानेश्वरी गेली गाडी चार्जिंगच्या आणायला. तिकडे चाललंय आत्याचा चाललाय स्वयंपाक. छान असं पॅकिंग चाललंय. हो का तुम्हाला म्हणलं ना पॅकिंग करायचं 1-1 किलोचं. एका ताईसाहेबांचे 3 किलोचे आहेत. एका साहेबांचे 1.5 किलोचे. एका ताईंचे 1-1 किलोचे असे पॅकिंग आहेत. आणि हे आहेत अर्धा किलो सांडग्याचे पॅकिंग. सांडग्याचे पॅकिंग मी ह्याच्यात आधी करते नंतर ना परत डबल टिबल पिशवी टाकावं लागते तेव्हा सगळे कुरिअर व्यवस्थित जातं. आणि पोस्टाचे कुरिअर थोडा टायमिंग लागतोय. तर असं पोस्टाचे पण आहेत 2-3 आहेत. कुठले बघा ॲड्रेस हे आहे औरंगाबादचं सुलतानपूर.
मला वाटतं हे पण ह्याचंच आहे बीड पोस्टाचं. नंतर न हे सन सिटी सिंहगड रोड नाही ते जाते कुरिअरने. बऱ्याचशा अशा कुणाकुणाचे जात नाहीत, कुणाकुणाचे जातात, त्यांना पोस्टाने टाकावं लागतं. तर करते असे पॅकिंग. त्याला म्हणलं तुम्हाला एक दाखव झलक थोडीशी पॅकिंग करत करत. आता हे अजून ह्याला ॲड्रेस चिटकवायचे, चिकट टेपनी पॅक सगळं व्यवस्थित करायचं, बॉक्सात भरायचं. अजून हे 1 तासभराचं काम आहे मला आणि मग उरकून हॉटेलला जायचंय. तर असो हा व्हिडिओ कसा वाटला सगळ्यांनी कमेंट करून सांगा. सगळ्यांना शुभ दुपार, बाय. आणि हॉटेलवरचा व्हिडिओ तुम्हाला हॉटेलचा व्यवस्थित येईल. आज कसं बारामतीत दहीहंडीचा कार्यक्रम असतो वाटतं. मी कधी काय बघितलेलं ना दहीहंडीचा कार्यक्रम, पण बघू असो. चला दाखवीन तुम्हाला. तर काटा छोटाच आहे माझा, त्याच्यावरच मी आपलं हे करते. आता करते ह्याचं पॅकिंग लसणाचं. आणि लसणाचा पुन्हा एकदा तुम्हाला नंबर सांगते माझा 9699083827 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. ज्यांना कुणाला ऑर्डर टाकायची असेल सांडग्याची आणि लसणाची त्यांनी मला मेसेज करू शकता. बाय सगळ्यांना.